तो अतिशय चांगल्या पद्धतीचे एक सभागृह करू पण ते बुद्धिविहार आणि चांगलं संस्कार केंद्र त्या ठिकाणी उभा केलं पाहिजे हे भूमिका इथले नगरसेवक दोन्ही नगरसेवक आणि समाज बांधवांची त्या ठिकाणी गेल्या वर्षी आपण याचा निधी मंजूर केला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम झालंय आणि आता माझ्या सर्व माता भगिनी आणि बांधवांना मी जाहीररित्या सांगतो आपण उद्या आपली टाटा सफारी 10 गाडी काढून काही समाज बांधवाला इथल्या घेऊन पुण्याला त्या ठिकाणी बाबा आणि ती अतिशय भव्य दिव्य अशी तथागत गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी बनवा बनलं पाहिजे असेही विनंती बंदे नागशेठ मोदी यांना या ठिकाणी करू शकतो कारण उद्याच्या उद्याच एक गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी आज आपल्या मनोज भाऊनी सुरेश कांबळे साहेबांनी मला सांगितलं होतं की कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्या या भागामध्ये त्या ठिकाणी आला आणि आणखी जर काही छोटे मोठे कामं राहिले असतील ते सुद्धा निधी त्या संदर्भामध्ये आम्हाला सूचना त्या ठिकाणी करा आपण त्याही आताच्या वैशिष्ट्यपूर्णमध्ये हे निधी आपण काम आपण त्या ठिकाणी करूया खरंच आता 5 वर्ष आपण या क्षेत्राचा या तालुक्याचा जे काही आपल्या तालुक्याला जो काही मूलभूत गरजा करायच्या होत्या त्याला सगळ्या करण्याचं काम आपण या 5 वर्षाच्या कार्यकाळात आपण करतो आता भाषाबाईंनी काही गोष्टी सांगितल्या काही गोष्टी लोकप्रतिनिधी सांगितल्या आता मी 15 कोटीची आणि 8 कोटीची जवळजवळ 23 कोटी रुपये नियोजन विभागातून आणून आपण त्याला मंजूर केला मला यादी दिली असली वापर करते या वेळेला आपण 1 कोटी रुपये जनकोटला शांतिकार्याला अगोदर 2.5 कोटी रुपये दिले पण परत आता 9 कोटी उभा करण्याकरता जनकोटला पण पैसे त्या ठिकाणी दिले नंतर सुधीर भाऊच्या वार्डात असेल किंवा पाशाबाईच्या वार्डात असेल किंवा समीरबाईच्या वार्डात असेल अशा अनेक वार्डामध्ये ठोक मधून आपण 23 कोटी रुपये कालपरवा त्या ठिकाणी आपण आलो होतो आणखी सुद्धा गोष्टी राहिल्या असतील त्या सुद्धा गोष्टी झालेल्या पण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया आपल्याला उदगीर शहर अतिशय हरित आणि स्वच्छ शहर आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हरित आणि स्वच्छ शहर करण्याकरता आपण सगळे जिम्मेदारीनं आपण त्या ठिकाणी आपल्याला काम करावं आज आपण आपल्या इथे शिवो बसले आपण अंडरग्राउंड ड्रेनेज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठंच नाही हे लातूर जिल्ह्यामध्ये कुठे नसताना सुद्धा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे विशेष मागणी करू जवळजवळ 350 कोटी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतो आणि एकदा आता पाण्याची व्यवस्था झाली अंडरग्राउंड ड्रेनेज होईल आणि जेवढे काही रस्ते त्या ठिकाणी शोधले जातील आणि खराब होतील त्याचा सुद्धा एक डीपीआर आपण त्या ठिकाणी तयार करू आणि जवळपास 500 ते 1000 कोटी रुपये आपण त्या काम आणि म्हणून दादा कितीही काळजी करू नये अल्पसंख्याक बांधवांना सुद्धा मला हात आमदार पद मंत्रीपद हे काम करण्याकरता हे काय मिळवण्यासाठी पद नाही आणि म्हणून मी 5 वर्ष काम करत असताना सर्व समाज घटनांना घेऊन त्या ठिकाणी काम करतो आणि आता काही लोक विरोधीवादी येतील मी त्याच्यावर काही भाषण सुद्धा करत नाही आपल्याला काम करायचं अनेक कॉमेंट्स त्या ठिकाणी करतायत जे लोक कालपर्यंत आपल्या सोबत होते आपल्या भाषणामध्ये आपल्या कामाची तारीफ करत होते आज ते लोक भर चौकामध्ये काही ना काही बेडवाकडे त्या ठिकाणी बोलतायत आपण त्या बोलण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही आपण आपला वार्ड आपण आपला प्रभाग आपल्या प्रभागामध्ये जनतेच्या हिताकरता जे कामं लागणार आहे ते कामं आम्हाला त्या ठिकाणी सांगा त्या ठिकाणी मंजूर करून आलो आपण त्या कामातून त्याला आपण एक चांगला वास्तुकला तयार करा आणि जसं विनोद साहेबांनी त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं साहेब ठीक आहे रस्त्याला पैसे आणले तसं एक आपल्या डीपीआर आपल्याला तयार करावं लागेल त्याचा बघू आणि आता एकदा अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम फास्ट काम आपल्याला करावं लागेल ते काम एकदा झालं बाळासाहेब साहेब की आपण एकही रस्ता असा खाली छोटा आपल्याला काम आता शहरातले रस्त्याशिवाय असं कामच काही शिल्लक करणार वाढीव हद्दीमध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल
अतिशय समीरबाई स्वच्छ आणि हरित ग्राम हरित शहर पण आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द सुद्धा त्या ठिकाणी तर माझ्या अल्पसंख्याक समाज असेल किंवा माझा भागात समाज असेल किंवा अनेक कुठलाही समाज असेल कुठल्याही अफवेला आपण अफवेवर विश्वास ठेवू नका म्हणून माझी विनंती आहे की आपण विकासासोबत आपण त्या ठिकाणी जाऊ. माझी एकच टॅगलाईन आहे या मतदारसंघाचं डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्या मुसा नगरमध्ये तर सुधीर भाऊ दत्ता भाऊ कोट्यावधी रुपयाचं तिकीट आहे कोट्यावधी रुपयाचं आणखी काही राहिला असेल ते सांगा म्हणून आला आपण ते काम करून म्हणून सर्व समाज घटकांनी विकासासोबत आपल्याला राहील सत्ता असेल तर ते काम होऊ शकतात सत्ता नसेल काही म्हणाले भाऊ एका वार्डात 5-5 कोटी रुपये मी जर साधा आमदार जर राहिलो असतो तर वर्षाला 2 कोटी 5 वर्षाचे 10 कोटी काय होते एका वार्डामध्ये ते जरा लोक काय काय म्हणतील आकडा फार कमी सांगितलं फक्त गोष्टीला विधानसभा झाल्यावर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ताकदीनं लढायचे काळजी करू मी सोबत आहे तुमच्या कारण मी आमदार होण्याच्या अगोदर मंत्री होण्याच्या अगोदर तुमची नगरपालिका झाली तुमच्या सोबत आहे जसे जळकोटची नगरपालिका मी ताकदीनं लढवून नगरपालिका ताब्यात आणली इथं सुद्धा माझ्या सहकार्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आमदार मी मंत्री म्हणजे तुम्ही सिनियर मंत्री आहात मी कधी नाही जाती भेट केला नव्हतं वाचक समाजात असेल बौद्ध समाजात असेल मुस्लिम असेल अल्पसंख्याक असतील कुठल्याही जाती धर्मातला कधीही मला जात हा विषय बघत राहणार प्रत्येक वेळेस सांगतो प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी सांगत असतो किंवा हे काम केलं अशा अनेक मोठ्या मोठ्या योजना आपल्या मतदारसंघामध्ये अजून आपण त्या ठिकाणी राबवत आहे आपल्या उड्डाण होण्याने त्या ठिकाणी तुम्ही पाहत आहे खूपच चांगली गोष्ट आज मनोज भाऊ आल्यानंतर मला आनंद देणारी गोष्ट नाही आता उद्या भरतीची जातील मूर्ती आणतील मूर्तीला चबुतरा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी करता येईल की तिची जबाबदारी तुम्ही करा हे लोक फंडातून ते पैसे देण्याचं काम करून काळजी करू का चबुतरा आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि मराठी मंदिरासाठी सुद्धा मला त्या ठिकाणी सूचना केली त्याला सुद्धा आपण पैसे जेवढा काही निधी लागेल तेवढा आपण उपलब्ध करू पण आता उद्या जावा इथं असेल जेवढ्या मूर्त्या तिथं असतील आपल्याला भाडा कॉलनी बसवायचे इतर बसवायचे तळशिला बसवायचे आणि तुम्हाला विनंती आहे सरकारला की ज्या समाजामधून मी मोठा झालो त्या समाजाचे उपकार माझ्यावरती आहे त्या दोन्ही समाजाला मातंग असेल बौद्ध असेल त्या दोन्ही समाजाला अण्णाभाऊ साठेचं स्मारक आपण 15 कोटीचं करतोय अण्णाभाऊचा पुतळा जसा बाबासाहेबांचा पुतळा होतोय त्याच धर्तीवरती अण्णाभाऊचा पुतळा करतोय बौद्ध विहार मराठवाड्यामध्ये कुठेही असं नसेल असं 20 ते 22 कोटीचं बुद्ध विहार आपल्या तळेशीला त्या ठिकाणी होतोय आणि त्याच्या उद्घाटनाला ही महामहिम राष्ट्रपतीला त्या ठिकाणी विनंती केली अजून त्यांनी वेळ दिलेली नाही पण विनंती केली की महामहिमने यावं आणि त्या बुद्धविहाराचं उद्घाटन त्या ठिकाणी करावं अशी तमाम उदगीर आणि जळकोट मधल्या सर्व समाज बांधवाची आणि गौतीची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तिथं सुद्धा अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करूया आणि बाबासाहेबांचा सुद्धा संसद आपण त्या ठिकाणी तयार केली आणि संसदेवरती तिथं आपण त्या ठिकाणी बसवतो आणि म्हणून सीओनं माझी विनंती आहे सूचना आहे की तुम्ही तात्काळ जरा कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्या पुतळ्याचं काम त्या ठिकाणी स्पीडनं त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचं आपल्या पुतळ्याचं काम आपल्याला लवकर करावं आहे महात्मा गांधींच्या पुतळ्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी लवकर करावं आता संत गाडगे बाबा महाराजांच्या पुतळ्याचं आपल्याला त्या ठिकाणी काम करणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुशोभन त्या ठिकाणी झालंय पण ज्या काही गोष्टी शहरामध्ये आपण मंजूर केल्या त्या सर्व गोष्टी या 1 महिन्याच्या आत आपण त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात करून लोकांवर थोडा सुद्धा आपण त्या ठिकाणी करावं लागणार आहे आता जी काही 15 कोटीची आणि 8 कोटी 23 कोटीची यादी आहे जळकोटला नगरपालिकेचे काही कामं असतील ते कामं लगेच तात्काळ त्याचं अंदाजपत्र TS करून लगेच त्याचं टेंडर वगैरे करून त्या ठिकाणी कामाला सुरुवात करावी अशी सुद्धा सूचना त्या ठिकाणी तुम्हाला आहे मोटर साहेब तुमच्या नावात तर सुंदर आहे जरा सुंदर काम माझ्या मध्ये त्या ठिकाणी झालं पाहिजे माझी विनंती आहे
माझ्या एवढे कष्ट तुम्हाला होणार नाही. रोज लातूर गेलो, मला ती सवय झाली. मला लातूर उंचीर 1 किलोमीटर सारखं वाटतं. आणि पण मला पोरगी रात्री 10 वाजता फोन करते आणि 5 वाजता निघून 7 वाजता इथं असते. तसं जरा मला तुम्ही 2-3 महिने जाऊ नका, घरी जरा सगळं सांगा आणि इथं बसा, जरा वांडामध्ये फिरा. वांडा जर फिरला तुम्ही तरच तिथली समस्या तुम्हाला कळणार. आज मला हे सर्व कामं का करता आले, तर मी प्रत्येक वार्डामध्ये त्या ठिकाणी गेलो, प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी मी गेलो, प्रत्येक समाज घटकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलोय. म्हणून लोक माझ्याकडे, इरफान भाई, मला त्या ठिकाणी लोक निवेदन देतात, भाऊ हे काम राहिले, हे लगेच काम करायच्या सूचना देतात. मी जर फिरलोच नाही 10 वर्ष तर लोक मला कशाला त्रास सांग, बरोबर आहे. त्याच्यासाठी फिरावं लागतं शिवसाहेब. म्हणून स्वच्छतेकडे आपण चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहे. सर्व समाज घटकाकडे आपण त्या ठिकाणी आपण वार्डा जर फिरला आणि तुम्ही मला मास्टर प्लॅन त्या ठिकाणी तयार करा, डीपीआर तयार करून द्या. काय जे म्हणून ते निधी, मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, तो निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे त्या ठिकाणी करेल. आता माझ्या सर्व त्यावेळेस नक्कीच तुम्ही यांच्यासोबत सर्व पदाधिकाऱ्यांना नाशिक भाऊ तुम्हाला हात जोडून विनंती करतो की अनेक चांगल्या गोष्टी आपण सर्व समाज घटकाला न्याय देण्याचं हे बजेट आपण त्या ठिकाणी आणलं. शिवसाहेब, आपण नगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक वार्डामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचं पोस्टर त्या ठिकाणी आपण लागलं पाहिजे. आणि आता आपण अटी एवढ्या सोप्या केल्या की फक्त तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे. आणि हे सर्व जाती धर्माच्या माझ्या लाडक्या बहिणीसाठी आहे. कुणीही काहीही गैरसमज करून घेऊ नका. आणि त्याच्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या वार्डातले ज्याला कुणाला नगरसेवक व्हायचंय भविष्यामध्ये, त्यांनी हजारोच्या संख्येने आपल्या बहिणीच्या घराघरामध्ये जाऊन ते फॉर्म भरून, तशी असेल असेल किंवा महिला बांधण्याची असेल, त्यांच्याकडे जमा करून त्याचा लाभ देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं अशी विनंती या ठिकाणी तुम्हाला करतो. कॅम्प लावा त्या ठिकाणी तुम्ही जावा. ज्या बहिणीचे तुम्ही फॉर्म भरून त्याला 1,500 रुपये 1,500 रुपये तुम्ही देचाल, त्या बहिणी नक्की तुम्हाला विसरणार. मला विसरणार नाही, त्या सरकारला विसरणार नाही आणि तुम्हाला विसरणार नाही. आणि म्हणून तुम्ही सांगितलं पाहिजे की हे महायुतीच्या सरकारने केलं, हे संजय बनसोडेंनी केलंय, हे आम्ही केलंय, की त्या ठिकाणी शफीकही त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. नाहीतर घरकुलं येऊन आले, फायदा होणार आहे, पैसे येतील, पैसे त्याला भेटतील आणि मतं दुसरीकडे जातील. याच्याकरता आपल्याला जागरूक राहावं. हे सगळ्याला सांगितलंय. मला सर्व समाज घटकाला, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा विकास करायचा. कुठेही समाजाला फरक वाटेल असं विचार कधी मागणार नाही. आता निवडणुका आल्या की काही लोकांना समाज आठवा लागला. एवढे वर्ष लोकप्रतिनिधी होते, कधी समाजाची आठवण त्याला कधी झालं नाही. राजकुमार सर झाली का? कधीही झाले नाही. आणि आताच भैया त्या ठिकाणी सुरुवात होतो, पण समाज त्या ठिकाणी थारा देणार नाही. मला माहिती आहे कधी होईल, पण तुम्हाला सुद्धा खर्च घ्यावा लागणार, सगळा इतिहास बघावा लागणार आहे की संजय बनसोडेने प्रत्येक समाजाकरता काय केलंय, त्या अगोदरच्या लोकांनी त्या ठिकाणी काय केले, त्याचा सुद्धा धोका जनतेसमोर, समाजासमोर त्या ठिकाणी मांडला. आणि ते मांडावर न करता तुम्ही त्या ठिकाणी आहात, त्यामुळे ते आपण करावं. आज परत मरिमाई आईच्या संदर्भात देखील आम्ही सांगितलं ना, आणि ऑनलाईन तर आहेच, बरोबर आहे, ऑनलाईन आहे, पण आता काही अटी बाबी बंदी केल्या. आता फक्त तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. नाही, उत्पन्नाची सुद्धा गरज नाही, अजिबात गरज नाही. राशन कार्ड फक्त ऐका, राशन कार्ड असलं नसलं तरी तुमच्याकडे इलेक्शन कार्ड. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सर, आपली देखभाल जर कर्नाटकाची असतो, मध्य प्रदेश मध्ये असेल, गुजरात मध्ये असेल, तिथं आले असेल लग्न होऊन, तर तिच्या नवऱ्याचं सुद्धा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. म्हणून नवरात्र आपण घराघरामध्ये जाऊन हे माझी लाडकी बहिणीची योजना आपण लोकांपर्यंत त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी आपण पोहोचवा ही विनंती करतो.